शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विद्यार्थी व पालकांचा सन्मान चिन्ह देऊन गुणगौरव। शिवराज्याभिषेक दिन व शिवसेना तालुका प्रमुख राजूदादा चापके यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थी पालक गुणगौरव सोहळा व करिअर मार्गदर्शन शिबिर संपन्न। वसमत येथील शिवसेना तालुका प्रमुख राजूदादा चापके यांनी शिवस्वराज्याभिषेक दिनाचे व वाढदिवसाचे औचित्य साधून गुणगौरव सोहळा व करिअर मार्गदर्शन शिबिर आयोजित केले होते। या शिबिरास डॉक्टर शिंदेताई या अध्यक्षपदी असून मार्गदर्शक म्हणून श्री कांगणे सर हे होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीस दीप प्रज्वलन केल्यानंतर विद्यार्थी व पालकांना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। विद्यार्थ्यांनी 10वी 12वी नंतर आपण काय करायचे व करिअर निवडताना कसे निवडायचे याबद्दल कांगणे सरांनी आपल्या विनोदी शैलीतून मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले। विकासाकडून परिवर्तनाकडे जा, आई वडिलांचा चेहरा डोळ्यासमोर ठेवून व परिस्थितीची जाणीव ठेवल्यास यशाचे शिखर गाठण्यापासून विद्यार्थ्यास कुणीच रोखू शकत नाही असे कांगणे सर बोलत असताना म्हणाले। शिवराज्याभिषेक दिन व शिवसेना तालुका प्रमुख राजूदादांचा यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यास कार्यकर्ते व विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी अनिता चव्हाण, वसमत। सगळ्यांसाठी आनंदाचा दिवस 6 जून शिवराज्याभिषेक दिन। आज दिवसाचा औचित्य साधून आज आपल्या वसमत तालुका असेल वसमत विधानसभा क्षेत्रातील नवोदय विद्यालयामधील गुणवंत विद्यार्थी, त्याचबरोबर 10वी आणि 12वीमध्ये जे काही गुणवंत विद्यार्थी चांगल्या मार्कानं चांगल्या गुणानं जे परीक्षा पास झाले अशा सर्व विद्यार्थ्यांना एक छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेण्या हेतूनं आज गुणवंताचा सत्काराचा कार्यक्रम आज इथं आम्ही वर्धमान भवन मंगल कार्यालय वसमत येथे आयोजित केला होता। या कार्यक्रमासाठी आमच्या पक्षाचे सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर उपस्थित सर्व मान्यवर आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून आदरणीय विठ्ठलराव कांगणे सर यांना आम्ही इथं पाचारण केलं होतं आणि हजारो विद्यार्थी आणि पालक त्याचबरोबर इतरही विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला आणि सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा आम्ही पारितोषिक देऊन सत्कार केलेला आहे। या कार्यक्रमासाठी भरपूर उदंड असा इथं आम्हाला प्रतिसाद लाभला। त्यानिमित्त मी सर्व विद्यार्थ्यांचे, पालकांचे, सर्वांचे त्यांना येणाऱ्या पुढील त्यांच्या भावी वाटचालीस त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या। आपल्याही मार्फत इतरही जे कोणी पालक, जे कोणी विद्यार्थिनी इथं उपस्थित झाले नसतील अशा संबंध माझ्या वसमत विधानसभा क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थिनींना मी आपल्या मार्फत खूप शुभेच्छा व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढच्या ATV न्यूज, बातमी जनकल्याणाची।